मित्रांनो, आता मी आता आलो आहे बिर्ला मंदिराच्या ठिकाणी. तिथे दर्शन करू शकत नाही असं वाटतं, कारण की तिथं मध्ये दिलं होतं की आपण फोटो आणि व्हिडिओ काढणं अलाउड नाही. तर येऊन बघतो मी कसं असेल ते. हे काय मित्रांनो, हे आपल्या बिर्ला मंदिराच्या ठिकाणी जाण्यासाठी हा रस्ता दिलेला आहे. बाबा चढणीच आहे. बाईक तर मी खाली पार्क करून टाकलेली आहे. पे अँड पार्क आहे, पण सध्या तो माणूस तर नव्हता. मला माहिती माझा टायमिंग किती येतो पार्क करता. आता डायरेक्ट तुम्हाला जायचं होतं मंदिरच. मित्रांनो, तर सध्या इथपर्यंत मी आलो आहे. इथं पण अशी बाईक पार्किंग आहे, पण तुम्हाला खालचा सिक्युरिटी बोलला की गाडी पार्क खाली करा तुम्ही. इथपर्यंत आला तर मी चाललो असतं बाईक घेऊन. पण जाऊ द्या, तुम्ही जर परत आला कधी इकडं बिर्ला मंदिरला तर तुम्ही इथपर्यंत पण लावू शकता. फक्त परमिशन घेऊन घ्या हायकिंगवरती जायला. अरे वा, मोठा आहे एकदम. एवढा मित्रांनो एंट्रन्स घेतलेला आहे. तिथं पण हे आहे, आय थिंक हे बिर्लाच आहे. हां, कुमारजी बिर्ला आणि सरलाजी बिर्ला यांचं आहे इथं. मोठं आहे. आणि हे आपलं मंदिर आहे इथं. हा एंट्रन्स आहे. ते चप्पल काढायचं कुठे ते बघावं लागेल वरती. एक मिनिट, इथं 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 आहे. चप्पल साईडला काढून घेतली आहे. आता चाललंय वर मंदिरामध्ये. हो हो, काय मोठं मंदिर आहे अरे. पूर्ण संगमरवरचं बनवलेलं आहे. मस्त आहे. सर्व डिटेलमध्ये लिहिली आहे. पण पहिल्यांदा आता मंदिरात जाऊया आपण. विठ्ठल मंगळीचं पण मंदिर आहे इथं, तुम्ही पण दर्शन घेऊ शकतात. अरे हां, आणि इकडच्या मला बघा, इथं तुम्हाला असणारे आपले गणपती महाराज पण आहे. आणि श्री भवानी भुवनेश्वरी माता पण आहे. दर्शन घेऊ शकता तुम्ही. हनुमानजी आणि इथं श्री लक्ष्मी नारायण. आतमधलं पण जे पण कोरीकोरम आहे पूर्णपणे भारी आहे. महात्मा गांधी विद्वानी, नंतर तुलसीराम, भरपूर लोकांचं नाव तिथं लिहिलेली आहे वरती. छत्रपती शिवाजी महाराज पण आहे, सम्राट अशोक पण आहे, संत तुकाराम, जगद्गुरू. श कोरीवकाम पण एकदम मस्त केलेलं आहे. पूर्ण संगमरवरच आहे पूर्णपणे. शंकर पार्वती पण आहेत. इथं मोठी मोठी घंटा पण येतं या ठिकाणी. तुम्ही पण घेऊन घ्या दर्शन. आता मी पण घेऊन घेतो. आणि इकडच्या साईडला तुम्हाला असणार आहे आपले गुरुदत्त महाराज की जय. आणि जे दरवाजे आहेत ना मित्रांनो, तुम्ही बघू शकता की दरवाजे पण पूर्णपणे असे जुन्या काळात टाईपचे आहेत. पूर्णपणे मोठे मोठे असे दरवाजे येतात यामध्ये या ठिकाणी. आणि जी पण डिझायनिंग आहे पूर्णपणे संगमरवराची केलेली आहे पाठ पूर्णपणे. बाहेर मग तुम्हाला दाखवून देतो. पण सध्या एंट्रन्ससाठी इथून भरपूर दरवाजे पण आहे, तुम्ही बघू शकतात. 1 2 3 4 5 दरवाजे इकडच्या साईडला आहे, 2 दरवाजे साईडला आहे. म्हणजे 5 6 7 दरवाजे तुम्हाला तर असणार आहे. आणि सर्व ठिकाणी बघू शकता तुम्हाला एंट्रन्सला अशी तुम्हाला टाईपची डिझाईन असणार इथं दिलेली. आणि जे पण कोरीवकाम आहे मूर्तींचं, ते पण एकदम ॲक्युरेट असं पद्धतीने केलेलं आहे सर्व ठिकाणी. वरती पण हनुमानजी पण आहे. वानर सिऱ्यामध्ये तुम्हाला दिसत तरी वरच्या साईडला ते पण त्यांचं पण दिलेलं आहे. वरती पण हे सगळं कोरीवकाम जे पण आहे ते एकदम अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि वरचं हे पण कळस पण हा पण भरपूर मोठा आहे या ठिकाणी, बघू शकतात तुम्ही. इथं पण आहे आणि इथं पण आहे. आणि बाजू आजूबाजूने पण तुम्हाला इथं बघा, इथं या साईडला मला बगीचा सगळं दिलेलं आहे या ठिकाणी. बगीचा पण आहे, इथं आपण फिरू शकतो या ठिकाणी. की किती चांगल्या पद्धतीचं कोरीवकाम या संगमरवरी मंदिरामध्ये झालं आहे. तुम्हाला येताना एंट्रन्समध्ये तुम्हाला ते त्यांचं दाखवण्याचं हे पण दाखवली मूर्ती, ज्यांनी ही स्थापना केलेली आहे मूर्तीची. कुठे कुठे यांच्या बिर्लाचे जे पण आहेत मंदिर आहेत, म्हणजे वाराणसीला पण आहे, भोपाळला पण आहे, कोलकातामध्ये पण तुम्हाला हे भेटेल बिर्ला मंदिर.
ग्वाल्हेर आणि हैदराबादला पण आहे. बगीचा मस्त आहे याच्यामध्ये दिलेला. एंट्रन्सच्या ठिकाणी पण तुम्हाला हा गरुड पक्षीचा तुम्हाला हे दिसेल या ठिकाणी. आणि बघा किती मस्त आहे या ठिकाणी केलेलं आजूबाजूला. दिल्ली आणि भोपाळमधील बिर्ला मंदिरे ही पोकळी भरून काढण्याचा हेतू होता, कारण या शहरांमध्ये मुस्लिम राजवटींनी शतकानुशतके राज्य केल्याने तेथे कोणतीही उल्लेखनीय मंदिरे नव्हती, कारण शासनाची शिखरांसह भव्य मंदिरे बांधण्यास परवानगी दिली नव्हती. तर दिल्ली ही भारताची राजधानी असून येथे कोणतीही उल्लेखनीय मंदिरे नव्हती. मुघल काळात शिखरे असलेली मंदिरे मुघल काळापर्यंत निषिद्ध होती. पाठीमागे पण तुम्हाला जाऊन दाखवतो. पण इथून पण आहे, इथून पण बाहेर यायला जागा आहे. मी तिकडून आलो, इथून पण तुम्हाला जागा आहे. पण कौरिकाम नंदीबिंदी सगळं यांचं ॲक्युरेट असं तुम्हाला कौरिकाम दिसलं यामध्ये मंदिराला. सर्व जेवढे पण खांब आहेत, खांबावरती सगळ्या प्रकारचे तुम्हाला देवदेवतांचे ना तुम्हाला हे दिसतील, मूर्त्या दिसतील. इकडच्या ठिकाणी तुम्हाला असं मस्त की बगीच्यासारखं तुम्हाला मस्त की झाडं बिडं दिसतील. आणि अशोकाची झाडं तर सर्वात जास्त तुम्हाला दिसतील या चारी साईडला या मंदिराच्या. आणि जे पण हे पण आहे पाठीमागचा जो पण व्ह्यू आहे तो पण चांगला आहे. इथून जर आपण पुढे गेलो तर तिथं तुम्हाला पुढचा व्ह्यू चांगला दिसेल. इथून सध्या त्या झाडं आहे त्याच्यामुळे सध्या आपण बघू शकत नाही. मोकळा जो भाग आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर खालच्या साईडला मोठा असं असं दरीसारखं दिसतं. पण तिथं सगळं असं वस्ती आहे समोर साईडच्या ठिकाणी. आणि पाठीमागून पण हा मंदिर तुम्हाला हाच दिसेल. त्याचा कळस पण बघा. आणि बाकीचे ते पण मूर्त्या बिर्त्या पण इथं तुम्हाला दिसतील. कोरीकाम भरपूर पद्धतीने केलं आहे. इथून तुम्ही बघू शकता की किती मोठा कळस पण आहे. आणि मेन म्हणजे आपलं वरती तो हे पण तुम्हाला दिले असणार झेंडा जो आहे तो. आणि जे पण कोरीकाम आहे ते एकदम मजबूत पद्धतीने. आणि याच्यामध्ये पण बघू शकतात की तुम्ही किती चांगल्या पद्धतीने सर्व ॲक्युरेट आहे. पूर्णपणे संगमरवरी आहे आतमधून पण. आणि बाहेरून थोडासा आता हा कलर थोडा चेंज झालेला आहे या ठिकाणी. आणि आजूबाजूला बघू शकता तुम्हाला अशी पांढरी संगमरवरी पट्टी आहे चारी साईडने. संगमरवरी पूर्णपणे बघा अशी पट्टी आहे व्हाईट कलरची. आणि भरपूर मोठा ह्या एरिया पण आहे. आणि म्हणजे बसायला पण जागा आहे तेवढी. आणि आपले हे आहे बिर्लाचे मेन संस्थापक. यांचं नाव आहे वसंत कुमारजी बिर्ला. जे आहे स्थापना केली ती 1939 मध्ये. आणि बाकीचं त्यांचं हे दिलेलं जन्मगती मृतगती स्वर्गवास कशी झाला त्यांचा ते दिलेलं आहे. आणि जे पण श्रीमती सरलाजी बिर्ला यांच्या दोघांची पण दिलेले आहेत पूर्णपणे माहिती या ठिकाणी. आणि इथं पण यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. श्री वसंत कुमारजी बिर्ला आणि सरलाजी बिर्ला. आणि याच्या आजूबाजूला पण बघू शकतो तुम्हाला किती चांगला आहे बघा. यामध्ये सध्या आय थिंक पाणी नाही आहे, पाणी इथं वाटतं इथं. आणि इथं कार एंजन पण असतील आय थिंक या ठिकाणी. लाईटिंग बिटिंग आणि कार एंजन असतील इथं अशा ठिकाणी. आणि पुढे बघा इकडे चाललं तुम्हाला जाऊन दाखवतो. इकडे पण तुम्हाला एक पुढे हे दिसतंय. आणि इकडचा जो हा पार्ट आहे बाहेरचा तो पण असा उंचावरती असल्यामुळे पण तो थोडासा वेगळा दिसतो या ठिकाणी. खाली फक्त एवढंच आहे यामध्ये जाण्या इथं इथं दुकान आहे माहिती. ही एंट्रन्स इकडून खाली. ओके मी तिकडनं आलो म्हणजे. आणि हे बघा पण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्यान भेटून जाईल इकडच्या साईडला. आणि हे इकडं पेन आपला मेन हायवे लागतो इकडच्या साईडला. आणि बाकीचं तुमचं हे सगळं हा एरिया लागतो. एंट्रन्स इथून पण एक आहे आणि तो पुढून पण एक आहे तो आला. मी त्या एंट्रन्सला आलो. हा पाठीचा एंट्रन्स अजून वेगळा आहे. एवढं पाठीमागे येऊन सुद्धा हा मंदिर किती मोठं आहे याच्यावर समजून येईल तुम्हाला. भरपूर मोठा आहे. तरी पण 2 मजली जरी आहे वरच्या साईडला पण जागा आहे. पण वरती प्रवेश नाही आहे आतमध्ये जायला. एंट्रन्स नाही आहे दिलेला. फक्त खालच्या खाली तुम्हाला होता हा. मला एक मोठा स्पॉट दाखवत होता. तुम्ही बघत राहाल की किती मोठा दिसतो हा लांब फाट बघा तिथला. हे बघा त्याच्या साईडला सर्व उंच उंच बिल्डिंग पण आहे आणि कंपन्या पण दिसतील तुम्हाला या ठिकाणी. तिथं तुम्हाला धुकं दिसेल समोर एकदम या ठिकाणी. धुकं आहे का ते आपले प्रदूषण. इथं पण तुम्हाला बघा खालच्या साईडला मोठा इथं बगीचा पण भेटून जाईल या ठिकाणी फिरायला.
पाणी पिण्यासाठी पण तुम्हाला पाण्याची जागा भेटून जाईल या ठिकाणी आणि वॉशरूम पण भेटून जाईल। एंट्रन्सच्या ठिकाणी तुम्हाला 2 हत्ती असतील या ठिकाणी। हे आपलं मंदिर किती मोठं आहे आणि आतमध्ये तुम्हाला मूर्ती पण दिसेल विठ्ठल रखुमाईची। बिर्ला घराण्याने बांधलेलं सर्वात पहिलं म्हणजे मंदिर आहे ते दिल्लीमध्ये आहे लक्ष्मीनारायण मंदिर म्हणून, जे 1939मध्ये बांधलं गेलं होतं। पूर्ण भारतामध्ये तुम्हाला 14 बिर्लाचे मंदिर भेटतील आणि ते मेन म्हणजे आहे लक्ष्मीनारायण मंदिर दिल्लीचं, बिर्ला मंदिर हैदराबाद, कोलकाता, कुरुक्षेत्र, शहाड, शारदापीठ, भोपाळ, जयपूर, पाटणा, रेणुकूट, वाराणसी, नागदा, ब्रजराजनगर, अकोला एक प्रमुख ठिकाणी वसलेलं आहे। मंदिराची रचना उदांत आणि प्रशस्त मंडळींच्या उपासनेसाठी किंवा प्रवचनासाठी योग्य अशी करण्यात आली होती। जरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधले गेले असले तरी ते नागारा शैलीशी अगदी सहजतेने सुसंगत आहे। बिर्लांनी शेजारील बौद्ध मंदिर देखील बांधले आणि ते महाबोधी सोसायटीला दान केले। दिल्ली, बनारस आणि भोपाळ येथील बिर्ला मंदिर आधुनिक बांधकाम साहित्य आणि तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे। नंतरची जी मंदिरं आहेत ती संगमरवरी आणि वाळूच्या दगडाने बांधली गेली आहेत आणि साधारणतः 10व्या ते 12व्या शतकातील मारू गुर्जरा वास्तुकला शास्त्रीय शैलीत बांधली गेली आहेत, ज्यात स्थानिक प्रादेशिक शैलीचे काही घटक आहेत, जसे की गोपूर बिर्ला मंदिर हैदराबाद, पिल्लानी कॅम्प्समधील सरस्वती मंदिर आणि आधुनिक काळातील बांधलेल्या मोजक्या सरस्वती मंदिरांपैकी एक आहे। हे खजुराहोच्या कंदरिया महादेवाच्या मंदिराची प्रतिकृती असल्याचे सांगितले जाते, तथापि ते पांढऱ्या संगमरवरी बांधलेले आहे आणि केवळ देवांच्याच नव्हे तर तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या प्रतिमांनी सुशोभित केलेले आहे। ग्वाल्हेर सूर्य मंदिर हे प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराची प्रतिकृती आहे, कारण बिर्ला याच्यामध्ये फॅमिलीमधले त्यांनी हे मंदिर उभारले आणि यांचे जे पण आहेत मंदिरं भरपूर ठिकाणी, वाराणसीला पण आहे, भोपाळला पण आहे, पण त्यांचं नाव वेगळे आहेत। तुम्ही साईडला समोर तुम्हाला फोटो दिसत राहतील, तुम्ही ते फोटो पण बघू शकतात। तिथे तुम्हाला चप्पल ठेवण्यासाठी पण जागा आहे आणि इथे आपले हे लॉकर्स आहेत, जर तुम्हाला काय तुमच्या बॅग ठेवायचं असेल तुम्ही ते ठेवू शकतात या ठिकाणी। फक्त एवढंच आहे की ते त्यांचं जिम्मेदारी नाही त्यांनी दिलेली आहे। इकडनं आपण ज्या ह्याने मी चढून आलो तोच रस्ता आहे हा एक रस्ता आहे आणि पाठीमधून पण 2 रस्ते तुम्हाला दाखवले नंतर। हा उतार आहे, येताना मा चढवता आता उतार आहे काही नाही। आता चाललो बाईकवरती, बाईकवरून जाणार त्याच्या घरी आणि या वेळेतच शूट होणार। आणि इथे पण तुम्हाला खाली बगीचा आहे, वरती पण बगीचा आहे, पण सध्या तर हे बंद आहे। आता वाजले आहे 2:45, मी 2:45च्या टायमाला आलो आहे। टायमिंग पण वाटतं मॉर्निंगचा 9चा आहे, 9 ते काहीतरी 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत वाटतं हा टायमिंग आहे। चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात आणि तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही पण इथे येऊ शकतात आपल्याला व्हिजिट करण्यासाठी। जे लोक माझ्या चॅनल असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहतो तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटत राहते। ठीक आहे मित्रांनो, चला।